आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्याकडून पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा। उद्या सकाळी 10 वाजेपासून अंतरवली सराटीमध्ये उपोषणाला बसणार। मराठा समाजाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा, नरेटिव्हची नाही। भाजप आमदार प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंवर निशाणा। मराठा समाजासाठी 60 वर्षात कुणी काय आणि काय नाही केलं यावर चर्चा होऊ द्या, लाड यांचं आव्हान। मनोज जरांगे शरद पवारांच्या नादी लागले आणि भरकटले। भाजप आमदार अमित साटम यांचा मनोज जरांगेंवर निशाणा। दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट। भुजबळांचे कट्टर विरोधक अशी भास्कर भगरे यांची ओळख। हायकोर्टाकडून विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधी कारवाईला आता स्थगिती। भर पावसामध्ये बांधकाम हातोडा कशासाठी, हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल। तर सप्टेंबरपर्यंत कुठलीही नवी तोडक कारवाई न करण्याचेही आदेश। पावसाळ्यानंतर विशाळगडावरील अतिक्रमण हटवलं गेलं पाहिजे। पायथ्याशी लोकांचं पुनर्वसन करा, जयंत पाटील यांची मागणी। कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पुढची कारवाई होईल। विशाळगडावरील अनधिकृत बांधकाम कारवाईवर कोर्टाच्या स्थगितीनंतर शंभूराज देसाईंची माहिती। महाविकास आघाडीचा चेहरा कोण हे जनतेला माहिती आहे। मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून राऊतांचं सूचक वक्तव्य। शरद पवार आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। पवारांची विधानसभेसाठी मोर्चे बांधणी। भाजपचे मधुकर पिचड पुन्हा एकदा शरद पवारांसोबत येण्याची शक्यता।